नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कांद्री नगर पंचायत आणि टेकाडी कोळसा खाण परिसरात दत्तात्रय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भव्य शोभायात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। दत्तात्रय जयंतीनिमित्त टेकाडी येथील भगवान श्री कृष्ण मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। मिरवणुकीत भगवान दत्तात्रयांच्या झाकींसह लेझिम पथक आणि सांस्कृतिक नृत्य हे आकर्षणाचं केंद्र ठरले। मिरवणुकीबाबत महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता। ठिकठिकाणी महिलांनी आरती करून मिरवणुकीची पूजा केली। हर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी बी दत्तप्रभू श्री दत्तप्रभूचे जयंतीनिमित्त पालखी आणि मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होत असते आणि आज पालखीचा सोहळा आहे। याच्यानंतर उद्याला 28 तारखेला जेवणाचा महाप्रसाद आहे। दत्तप्रभू अवतार दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे नियोजन केले जाते। हरवर्षीप्रमाणे श्री माधव पंत दत्तप्रभू हे हरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येते। उद्या दिनांक 27 डिसेंबर महाप्रसादाचे आयोजन केले आहे। ते समस्त गावकरी मंडळी सगळं माधव पंत सगळं गावकरी लोक उपस्थित राहते। त्या उत्सवाने हा दत्त जयंती प्रभू अवतार दिवस साजरा करण्यात येतो। दरवर्षीप्रमाणे दत्तप्रभूंच्या जयंतीनिमित्त टेकाडी नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवामध्ये आम्ही टेकाडीवासी पूर्ण आणि सर्व स्तरातील लोक, जाती धर्म पंथाचे सर्व स्तरातील लोक एक रॅलीचं नियोजन करतो आणि ती रॅली पूर्ण गावामध्ये आम्ही काढत असतो। त्यामध्ये दत्तप्रभूंना मानवंदना केली जाते आणि त्यानंतर त्या रॅलीचे समापन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दत्तप्रभूंच्या जयंतीनिमित्त मोठ्या सप्ताहाचे नियोजन करतो। त्या सप्ताहामध्ये आम्ही पूर्ण गाव तसेच आसपासचे आजूबाजूचे जेवढी गाव आहे त्या गावांना आमचं जेवण करण्याचं निमंत्रण असते। अशा प्रकारे आम्ही टेकाडी गावातील सर्व स्तरातील लोक मोठ्या खुशीने दत्तप्रभूंची जयंती साजरी करतो।